वर्षभरामध्ये गणपती बाप्पाचा उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये साजरा करण्यात येतो। या विश्वाच्या पाठीवरती एकाही देवाचा उत्सव गणपती राया एवढा भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये होत नाही। हा उत्सव असतो हा 10 ते 11 दिवसाचा उत्सव आणि देव पंचायतनामध्ये ज्याला गणांचा पती म्हटले असे गणपती बाप्पा गणांचे पती आहेत, सर्वांचे आराध्य आहेत। दुःख येण्याच्या आधी दुःखाची सूचना देतात, सुख करता दुःख हरता, दुःखाचं हरण करतात आणि सुखाची सुखद वार्ता आपल्या या विश्वामध्ये प्रत्येक भक्ताच्या घरी घेऊन येतात। अशा आपल्या भक्तावरती नितांत शुद्ध प्रेम करणारी भगवान श्री गणपती राया आहे। गजाननम भूतगणाधिसेवितम कपित्त जंबू फलचारु भक्षणम उमासुतम शोक विनाशक विघ्नेश्वर पाद पंकजम। गणपती देव पंचायतनामध्ये सुद्धा गणांचा पती आणि दुसरी गणपती बाप्पाच्या आपण जर मूर्तीचं चिंतन केलं तर गणपती बाप्पांचे डोळे बारीक, कान मोठे सुपासारखे, गणपती बाप्पांची सोंड वाकडी आणि पोट मोठे। याचे अनेक कारण आहेत। आपले भगवत भक्त कोणत्या संकटामध्ये आहेत, आपले भक्त आपली आराधना करतात, त्यांनी केलेली स्तुती याचा बारकाई विचार करत असताना ज्यावेळी माणूस एखाद्या गोष्टीकडे फोकस करतो आणि बारीक विचार करतो त्यावेळी तो त्याचे डोळे जरा बारीक करतो। सुपासारखे का आहेत एवढ्या भक्तांनी केलेली स्तुती ऐकण्यासाठी कान सुद्धा प्रगल्भ हवेत। गणपती बाप्पांचे कान सुपासारखे, गणपती बाप्पांचं उदर विशाल आहे, कारण फक्त मोदकच भक्षण करत नाहीत गणपती बाप्पा, तर आपल्या भक्तांनी केलेल्या चुका सुद्धा मायेच्या अंतःकरणामध्ये, मायेच्या अंतःकरणाने, उदात्त अंतःकरणाने आपल्या पोटामध्ये साठवून घेतात। एवढ्या जगताचे अपराध जर पोटात साठवून घ्यायचे असतील तर मला असं वाटतं पोट सुद्धा मोठं पाहिजे ना। मायाचं पोट मोठं आहे आणि गणपती बाप्पांची सोंड ही वाकडी आहे, वक्रतुंड महाकाय। गणपती बाप्पाकडे तुम्ही सरळ भावनेने जाल तर गणपती राया तुमच्यासाठी सरळ आहे, पण जर तुम्ही वाकड्या आणि टेड्या भावनेने जात असेल तर गणपती नक्कीच तुमच्यासाठी वाकडा आहे। विठ्ठल या विश्वामध्ये कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणपती बाप्पाच्या आराधनेने करतात। माऊली ज्ञानोबा रे ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय आत्मरूपा तुकोबाराय नमिला गणपती माऊली सारजा आता गुरु राया। मानस ग्रंथाच्या आरंभाला प्रथम मंगलाचरणामध्ये वाणी आणि विनायकाला वंदना करतात। वर्णानामर्थ संघानाम रसानाम छंदसामपि मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायको। जगातले उत्तरेतील संत असतील, आपल्या महाराष्ट्रातल्या संतांनी अडवलं नाही त्यांना। जय गणपती वंदन सुखदायक जय गणपती वंदन गजनायक। तू चार भुजाधारी मस्तक सिंधुरी प्रमाण रूप निराला गणपती वंदन गजनायक। अकट बिकट तुझे रूप बिकट बहु संकट कलगे तुरे करणाऱ्यांना सुद्धा अडवलं नाही साधू संतांनी। पुढे बोलू अकट बिकट तुझे रूप बिकट बहु संकट निकट पठ्ठिवा पुरा कवीच्या मनाला तुरा। साधू संतांनी अडवलं, उत्तरेतील संतांनी अडवलं। पूर्वी पहा तुम्ही गावामध्ये नाटकं व्हायची तर नाटकाची सुरुवात ही गणपतीच्या गणाने व्हायची। म्हणजे व्यक्ती वाईट असेल तो चांगला असेल, कुठलेही शुभकार्य असेल, पण कुठल्याही शुभकार्याची सुरुवात ही गणपती बाप्पाच्या आराधनेने होते। आणि या जगातील विघ्नहर्ता देवतेचा आणि सुखकर्ता देवतेचा हा 10 ते 11 दिवसाचा महोत्सव संपूर्ण भारतभर मोठ्या दिमाखात साजरा होत आहे। आणि या समृद्धी शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यावरती सुद्धा
गणपती बाप्पांचा मोठ्या थाटामाटामध्ये हा उत्सव साजरा होत आहे आणि यातील पहिल्या दिवसाची हरिकीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली। आणि दुसरी गोष्ट, गणपती बाप्पांचं आगमन झाल्यानंतर वरुण राजांनी सुद्धा हजेरी लावली। कीर्तनामध्ये ज्यावेळी वरुण राजा येतो ना, त्यावेळी ते त्या कार्यक्रमाचं फलित असतं। इथं पहिल्याच दिवशी कार्यक्रम सफल झाला असं म्हणायला हरकत नाही। गणपती बाप्पाची कृपा पहिल्याच दिवशी झाली। टाळी वाजवा एकदा। विठ्ठल आणि या गणरायाच्या चरणी आज आपण आपल्या आजच्या कीर्तनाची सेवा अर्पित करणार आहोत। आजच्या हरिकीर्तनासाठी निवडलेला अभंग श्री संत तुकोबारायांचा स्वामी काज गुरु भक्ती वचन सेवापती या अभंगाद्वारे श्री संत तुकोबाराय प्रापंचिक स्वरूपाची महापूजा सांगतात। माझं बोलणं व्यवस्थित कळतंय तुम्हाला? हॅलो, झोपल्या का काय? ऐकताय ना माय? तुमच्याशीच बोलते मी। हॅलो महिला मंडळ, आवाज येतो माझ्याशी संवाद करत चला आणि फ्रेश राहा। अगदी मी काय फॉरेनवरून अथवा चंद्रावरून नाही टपकली, तुमच्या परिसरातली सुनबाई आहे मी, तुमच्या लेकी बाळीसारखी। काही जण माझ्या भावाच्या वयाचे आहेत, काही वडिलांच्या वयाचे आहेत, काही आजोबाच्या वयाचे आहेत, इकडे काही आजीच्या वयाचे आहेत, आईच्या वयाचे आहेत आणि बहिणीच्या वयाचे आहेत। कीर्तन होईपर्यंत तुमची नात, तुमची पोरगी, तुमची बहीण समजा मला, पण निदान कीर्तन होईपर्यंत माझं व्यवस्थित ऐका बरं का। महाराज चुलीत, मला चुलीत घाला, पण तुम्ही बिंदास राहा, तुम्ही मोकळे वाजवा, तुम्ही मोकळं कीर्तन ऐका आणि फ्रेश चेहरे काय कोणी पाडून बसू नका। काय काहीच्या जीवनामध्ये एकदाच योग आलेला, ते बी हसायचा, ते बी तुम्ही सारे मारुती रायत का खाली बसलेले? हॅलो, तुम्ही माझ्या पक्षात, म्हणजे तुमचा माझा काही जवळ संबंधच नाही का? तुम्ही कीर्तन ऐकताय ना? काहीच्या जीवनामध्ये एकदाच योग आलेला, ते बी हसायचा, ते बी लग्नात। बिचाऱ्याच्या नशिबाला अजून तेव्हापासून हसायचा योगच नाही। एकदा काय झालं, सिंहाची वरात निघाली होती, सिंहाच्या वरातीमध्ये उंदीर नाचत होता बरं का सिस्टीमोली दादा। सिंहाच्या वरातीमध्ये उंदीर नाचत होता। उंदीर इतका नाचत होता, खाली पडू नाचत होता, पुन्हा उठायचा, खाली पडू नाचायचा। उंदीर इतका नाचत होता, नंतर गाणे बंद पडले, जनरेटरवर उंदीर नाचत होता। त्या सिंहाला शंका आली, एक तर याची झाली नसावी, नाहीतर मग एक तर याला जास्त झाली असावी। काय ते सोडून तुमच्या डोक्यात दुसरं काही येतच नाही का? सोच बदलो देश बदलेगा। एक तर याची झाली नसावी, नाही तर याला जास्त झाली असावी, झोप विचार बदला देश बदलेल। त्या सिंहाला शंका आली, न राहून याला चैनच पडे ना, न राहून तो उंदराकडे गेला। का रे उंदरा, लग्न माझं नाचवतो तू, लग्न माझं नाचवतो तू, काय पटण्या झोपते का? बरं मला सांगा, सिंहाच्या वरातीत कुठे उंदीर नाचत असतो का? तुम्हाला तरी पटतंय काय? मलाही पटत नाही, पण सांगावं लागतं। अरे लग्न माझं नाचवतो तू, कधी उंदराने सांगितलं आज माझ्या इतका आनंद दुसऱ्या कोणालाच झाला नाही, कारण उद्यापासून तू सुद्धा आमच्याच पार्टीत येणार आहे। लग्नाच्या आधी मी सुद्धा सिंहच होतो, लग्नाच्या आधी सगळे डारकाळ्याच फोडीत असतात। विठ्ठल